ओम साईराम. मी मंजिरी भालेराव. आज श्री साई सच्चरित्रच्या 31व्या अध्यायाचं वाचन करणार आहोत. अध्याय 31. बाबांच्या उपस्थितीत देहत्याग. संन्यासी विजयानंद, बालाराम मंकर, तात्यासाहेब नूलकर, मेघा, वाघ. प्रास्ताविक. माणसाच्या मृत्यूसमयी त्याच्या मनात येणारा शेवटचा विचार त्याच्या पुढील प्रवासाचा निर्णय ठरवतो. श्रीकृष्ण गीतेत अध्याय 8 श्लोक 5 ते 6 म्हणतात, जो मला आपल्या शेवटच्या क्षणी स्मरतो तो खरोखर माझ्याकडे येतो, आणि जो त्यावेळी दुसऱ्याच गोष्टींचे ध्यान करतो तो त्याच गोष्टीकडे जातो. आपल्याला शेवटच्या क्षणी नेमका कोणता चांगला विचार येईल याची खात्री देता येत नाही, कारण त्यावेळेस अनेक भयावह गोष्टींचा भास होऊ शकतो. म्हणूनच मृत्यूसमयी आपले मन चांगल्या विचारावर स्थिर करण्यासाठी सतत सराव आवश्यक आहे. म्हणून संत नेहमी देवाचे स्मरण व नामस्मरण करण्याची शिफारस करतात, जेणेकरून आपला वेळ आला की आपले मन त्या चांगल्या विचारावर केंद्रित राहील. भक्तसंतांना संपूर्ण आत्मसमर्पण करतात, या दृढ विश्वासाने की सर्वज्ञानी संत आपल्या शेवटच्या क्षणी मार्गदर्शन व सहाय्य करतील. अशा काही उदाहरणाची नोंद येथे केली आहे. संन्यासी विजयानंद. विजयानंद नावाचे एक संन्यासी मानसरोवरच्या यात्रेस निघाले होते. मार्गातच बाबांची कीर्ती ऐकून ते शिर्डीला आले. तेथे त्यांची हरिद्वारच्या देवाजी स्वामींची भेट झाली. त्यांनी मानसरोवरच्या यात्रेची माहिती विचारली. स्वामींनी त्यांना सांगितले की सरोवर गंगोत्रीपासून सुमारे 500 मैलावर आहे आणि प्रवासात अनेक अडचणी आहेत. बर्फाच्छादित प्रदेश, दर 150 मैलांवर बदलणारी बोलीभाषा आणि भूतानमधील संशयी व त्रासदायक लोक. हे ऐकून संन्यासी निराश झाले आणि त्यांनी ती यात्रा रद्द केली. मग ते बाबांना भेटायला गेले व नमस्कार केला. बाबांना राग आला व ते म्हणाले, हा नालायक संन्यासी हाकलून द्या, याच्या संगतीचा काही उपयोग नाही. संन्यासींना बाबांचा प्रभाव माहीत नसल्यामुळे ते व्याकुळ झाले, पण मशिदीत काय चालले आहे हे बघत बसले. तो सकाळचा दरबार होता आणि मशीद गर्दीने भरलेली होती. बाबांची विविध प्रकारे पूजा चालू होती. कोणी त्यांचे पाय धुत होते, कोणी त्या पाय धुण्याचे पवित्र पाणी पित होते, कोणी ते डोळ्यांना लावत होते, तर कोणी त्याच्या अंगाला सुगंधी द्रव्ये व चंदन लावत होते. जात पात धर्म याचा काहीही भेदभाव नव्हता, सर्वजण ते करत होते. बाबांनी त्याच्यावर राग काढला असला तरी त्याच्या मनात बाबांबद्दल प्रेमच होते आणि त्याला त्या ठिकाणाहून निघून जायचे नव्हते. तो 2 दिवस शिर्डीत होता तेव्हाच त्याला मद्रासहून पत्र आले की त्याची आई फार आजारी आहे. हे ऐकून तो खूप खिन्न झाला आणि आईजवळ राहण्याची त्याची इच्छा झाली. पण बाबांची परवानगी घेतल्याशिवाय तो निघू शकत नव्हता. म्हणून त्याने पत्र हातात घेऊन बाबांना भेटले आणि घरी जाण्याची परवानगी मागितली. भविष्य जाणणाऱ्या सर्वज्ञ बाबांनी त्याला सांगितले, तुला जर आईबद्दल इतकं प्रेम होतं तर तू संन्यास का घेतलास? संन्याशाच्या आयुष्यात मोह आसक्ती नसावी. जा आपल्या वाड्यात शांतपणे बस आणि काही दिवस धीर धर. वाड्यात अनेक चोर आहेत, दार बंद ठेव आणि सावध राहा, नाहीतर चोर सगळं लंपास करतील. संपत्ती आणि वैभव क्षणभंगूर असतात, शरीर नाशवंत आहे, हे जाणून आपलं कर्तव्य कर आणि या व परलोकीच्या गोष्टींशी सर्व आसक्ती सोड. जो हे करतो आणि हरीच्या भगवंताच्या पायावर स्वतःला अर्पण करतो तो सर्व संकटापासून मुक्त होऊन आनंद प्राप्त करतो. जो भक्त प्रेमाने भगवंताचे स्मरण व ध्यान करतो त्याला मदत करण्यासाठी परमेश्वर धावतो. तुझ्या मागच्या जन्मातील पुण्य संचय मोठा आहे, म्हणूनच तू इथे आला आहेस. आता माझे म्हणणे आत्मसात कर आणि आपल्या जीवनाचा उद्देश साध. निरासक्त मनाने उद्यापासून भागवत वाचन सुरू कर. 3 सप्ताह आठवड्यातून एकदा पूर्ण वाचन मनापासून कर. परमेश्वर तुझ्यावर प्रसन्न होईल व तुझे दुःख नष्ट करेल. तुझी माया नाहीशी होईल व तुला शांती मिळेल. त्याचा अंतकाळ जवळ आला आहे हे पाहून बाबांनी त्याला हा उपाय सांगितला आणि यमदेवाला प्रसन्न करणारे रामविजयाचे वाचन करण्यास लावले.
दुसऱ्या दिवशी स्नान व शुद्धीकरण करून तो लेंडी बागेतल्या एकांत ठिकाणी भागवताचे वाचन सुरू करू लागला. त्याने 2 सप्ताह पूर्ण केले आणि त्यानंतर तो खूप थकला. तो वाड्यात परतला व 2 दिवस आपल्या निवासात राहिला आणि तिसऱ्या दिवशी फकीर बडेबाबांच्या मांडीवर प्राण सोडले. बाबांनी लोकांना सांगितले की शरीर एक दिवस जपून ठेवा. यामागे एक चांगलं कारण होते. नंतर पोलीस आले. चौकशी करून त्यांनी अंत्यविधीस परवानगी दिली. योग्य जागी आणि विधीपूर्वक त्याचे 10 संस्कार झाले. अशा रीतीने बाबांनी त्या संन्याशाला मदत केली आणि त्याला मोक्षप्राप्ती करून दिली. बालाराम मंकर नावाचा एक भक्त होता. त्याची पत्नी वारल्यानंतर तो फार खिन्न झाला. म्हणून घराची जबाबदारी मुलाकडे सोपवून तो घर सोडून शिर्डीला आला आणि बाबांसोबत राहू लागला. मंकराच्या भक्तीने बाबा प्रसन्न झाले आणि त्याच्या जीवनाला एक चांगला वळण द्यावे असे त्यांना वाटले. त्यांनी त्याला 12 रुपये देऊन मच्छिंद्रगडाला जाऊन राहण्यास सांगितले. सुरुवातीला मंकरांना बाबांपासून दूर जाऊन राहणे पसंत नव्हते, पण बाबा त्याला समजावून सांगू लागले की हेच त्यासाठी योग्य आहे आणि दिवसातून 3 वेळा ध्यान करण्यास सांगितले. बाबांच्या शब्दांवर पूर्ण विश्वास ठेवून मंकर मच्छिंद्रगडाला गेले. तेथे रमणीय निसर्गदृश्य, शुद्ध पाणी, ताजे वारे आणि वातावरण पाहून तो आनंदित झाला आणि बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो मनोभावे ध्यान करू लागला. काही दिवसांनी त्याला एक अद्भुत अनुभव आला. साधारणपणे भक्तांना अशी अनुभूती समाधी अवस्थेत मिळते, पण मंकराच्या बाबतीत ती त्यांना सामान्य शुद्ध अवस्थेत मिळाली. बाबांनी त्यांना प्रत्यक्ष दर्शन दिले. मंकरांनी बाबांना विचारले, मला येथे का पाठवले? बाबा म्हणाले, शिर्डीत तुझ्या मनात अनेक विचार व कल्पना निर्माण होऊ लागल्या, म्हणून तुझे अस्थिर मन शांत करण्यासाठी मी तुला येथे पाठवले. तू असे समजत होतास की मी शिर्डीत केवळ पंचमहाभूतांनी बनलेल्या 3.5 हात उंचीच्या शरीरात आहे. आता पहा आणि स्वतः ठरवा की येथे दिसणारा मी आणि शिर्डीत दिसणारा मी तोच आहे की नाही. या कारणासाठीच मी तुला येथे पाठवले. तो पुण्याहून दादरला रेल्वेने जायचा होता, पण जेव्हा तो तिकीट काढायला बुकिंग ऑफिसमध्ये गेला तेव्हा खूपच गर्दी होती. त्याला तिकीट मिळेना. इतक्यात कंबरला फक्त लंगोटी आणि खांद्यावर पातळ चादर घेतलेला एक गावकरी आला आणि म्हणाला, कुठे चालला? दादरला, मंकर म्हणाले. त्यावर तो गावकरी म्हणाला, माझं दादरचं तिकीट घ्या, कारण मला इथेच काहीतरी तातडीचं काम आलं आहे. मी माझा दादरचा प्रवास रद्द केला आहे. मंकरांना ते तिकीट मिळाल्याने खूप आनंद झाला. ते त्या गावकऱ्याला पैसे द्यायला गेले, पण तो गावकरी अचानक गर्दीतून गायब झाला. मंकरांनी बरीच शोधाशोध केली. ट्रेन निघेपर्यंत थांबले, पण त्याचा पत्ता लागला नाही. ही होती मंकरांना मिळालेली दुसरी अद्भुत अनुभूती. नंतर त्यांनी आपले घर पाहिले आणि पुन्हा शिर्डीत परत येऊन बाबांच्या चरणी राहू लागले. ते नेहमी बाबांचे सांगणे आणि सल्ला पाळत. शेवटी त्यांना बाबांच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आशीर्वादाने या जगाचा निरोप घेण्याचे सौभाग्य लाभले. तात्यासाहेब नुलकर. हेमाडपंत तात्यासाहेब नुलकरांविषयी काही तपशील देत नाहीत, पण फक्त एवढेच सांगतात की त्यांनी शिर्डीत प्राण सोडले. साईलीला मासिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखाचा हा संक्षेप आहे. तात्यासाहेब 1909 साली पंढरपूर येथे उपन्यायाधीश सब जज म्हणून होते. तेव्हा नानासाहेब चांदोरकर मामलतदार होते. दोघेही नेहमी भेटत आणि बोलत. तात्यासाहेब संतांवर विश्वास ठेवत नसत, तर नानासाहेबांना संतांविषयी खूप प्रेम होते. नानासाहेब नेहमी तात्यासाहेबांना साईबाबांच्या लीला सांगत आणि त्यांना शिर्डीला जाऊन बाबा पाहण्याचा आग्रह करत. शेवटी तात्यासाहेब 2 अटींवर शिर्डीला जाण्यास तयार झाले. त्यांना एक ब्राह्मण स्वयंपाकी मिळायला हवा आणि नागपूरच्या चांगल्या संत्री मिळायला हव्या, ज्या ते बाबांना देऊ शकतील. योगायोगाने किंवा म्हणावे तर ईश्वराच्या नियोजनाने या दोन्ही अटी पूर्ण झाल्या. नानासाहेबांकडे एक ब्राह्मण कामासाठी आला होता. नानासाहेबांनी त्याला तात्यासाहेबांकडे पाठवले आणि तात्यासाहेबांना अज्ञात पाठवणाऱ्याकडून 100 सुंदर संत्र्यांचा एक फळपेटीचा पार्सल मिळाला. अशा रीतीने दोन्ही अटी पूर्ण झाल्यामुळे तात्यासाहेबांना शिर्डीला जावेच लागले. सुरुवातीला बाबा त्यांच्यावर रागवले, पण लवकरच तात्यासाहेबांना असे अनुभव आले की बाबा प्रत्यक्ष देवाचे अवतार आहेत.
हे त्यांच्या लक्षात आले. मग ते बाबांच्या प्रेमात पडले आणि मृत्यूपर्यंत शिर्डीतच राहिले. शेवट जवळ आल्यावर त्यांच्याजवळ पवित्र ग्रंथ वाचले जात होते आणि शेवटच्या क्षणी बाबांचे पादतीर्थ म्हणून त्यांना पाजण्यात आले. त्यांचा देहांत झाल्याचे कळल्यावर बाबा म्हणाले, तात्या आपल्यापूर्वीच गेले, त्यांचा पुनर्जन्म होणार नाही. मेघाची कथा आधीच अध्याय 28 वर्णन केली गेली आहे. मेघाचे निधन झाले तेव्हा संपूर्ण गावकऱ्यांनी त्याच्या अंत्ययात्रेत सहभाग घेतला. बाबा स्वतः त्या अंत्ययात्रेत गेले आणि मेघाच्या देहावर पुष्पवृष्टी केली. अंत्यसंस्कार संपल्यानंतर बाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि एक साधा माणूस जसा दुःख व शोक व्यक्त करतो तसेच बाबा वागले. मग देहावर फुले घालून जिवलग नातेवाईकाप्रमाणे रडत रडत बाबा मशिदीत परतले. अनेक संतांनी मानवांना मोक्षप्राप्तीस मदत केली आहे, परंतु बाबांची महानता विलक्षण आहे. एक क्रूर वाघसुद्धा बाबांच्या चरणी येऊन तारला गेला. आता हाच प्रसंग पुढे सांगितला जाईल. वाघ. बाबांच्या महापरिनिर्वाणाच्या 7 दिवस आधी शिर्डीत एक अद्भुत प्रसंग घडला. एक गाडी मशिदीसमोर येऊन थांबली. त्या गाडीत एक लोखंडी साखळदंडात बांधलेला वाघ होता, ज्याचा भयंकर चेहरा गाडीच्या मागच्या बाजूला होता. तो काहीतरी वेदना किंवा यातना सहन करत होता आणि त्याचे रखवालदार 3 दरवेश त्याला ठिकठिकाणी घेऊन जात आणि दाखवून पैसे कमावत. हेच त्यांचे उपजीविकेचे साधन होते. त्यांनी वाघावर अनेक उपाय केले, पण काहीच उपयोग झाला नाही. मग त्यांनी बाबांच्या कीर्तीबद्दल ऐकले आणि वाघाला घेऊन शिर्डीत आले. वाघाला त्यांनी गाडीतून उतरवले, साखळी धरून मशिदीच्या दाराशी उभा केला. तो स्वभावाने रागीट, रोगाने ग्रस्त व अस्वस्थ होता. लोक भयभीत आणि आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहू लागले. दरवेश मशिदीत गेले, बाबांना सर्व सांगितले आणि त्यांच्या संमतीनेच वाघाला मशिदीत आणले. तो पायऱ्यांपाशी आला तेव्हा बाबांच्या तेजाने थक्क झाला आणि डोळे खाली घातले. बाबांनी त्याच्याकडे पाहिले. तो पायऱ्या चढला आणि बाबांकडे प्रेमाने पाहू लागला. तत्क्षणी त्याने शेपटीचा गोंडा हलवला आणि जमिनीवर 3दा आपटला व मग खाली कोसळून बेशुद्ध पडला. तो मेला आहे हे पाहून दरवेश आधी दुःखी आणि खिन्न झाले, पण नंतर विचार करता त्यांना शांती मिळाली. त्यांनी मनाशी म्हटले, हा वाघ रोगी होता आणि त्याचा अंत जवळ आला होता, पण त्याने बाबांच्या पायाशी प्राण सोडले हे त्याचे मोठे भाग्य. तो त्यांचा ऋणी होता. ऋण फेडले म्हणून तो मुक्त झाला आणि साईच्या पायाशी त्याचा अंत झाला. कोणतेही प्राणी संतांच्या पायाशी मस्तक ठेवते आणि तेथेच प्राण सोडते तेव्हा ते तारण पावते आणि त्याच्या पुण्यसंचयाशिवाय त्याला असा पावन अंत कसा मिळू शकेल. श्री साईनाथ महाराज की जय. सर्वांना शांती लाभो. शुभम भवतु, शुभम भवतु, शुभम भवतु. हा अध्याय इथे समाप्त होत आहे. नमस्कार. जय मोहनजी.